आपण यांच्यात विद्यार्थी म्हणून बघूयात, याच्यात ना आपण मराठा म्हणून बघूयात ना ओबीसी म्हणून बघूयात. गोरगरिबांचे लेकरं देशभरातले आणि त्या गोरगरिबांच्या लेकरांवरती अन्याय जर दिल्लीमध्ये होतोय. दिल्ली ही आमच्या देशाची राजधानी आहे. आम्हाला जर देशात कुठं न्याय नाही मिळाला तर आपण राजधानीत येतो न्याय मागण्यासाठी. इथं गोरगरिबांचे लेकरं विद्यार्थी न्याय मागायसाठी आलेत आणि सोनमजी या ठिकाणी आंदोलनाला बसले आणि त्यांच्यासोबत अभिजित भैयासुद्धा बसलेत. आपण त्यांना साथ दिली पाहिजे, कारण क्रूरपणानं जर सरकारनं त्यांच्यावरती हल्ला केला आहे तर आपण मदतीला का जायचं नाही. आम्ही ताकदी नाहीत. काय असतं बरं का, आपणच निवडून दिलेल्या लोकांना जर माज आला, निवडून दिलेल्या लोकांना जर त्याची जाणीव राहिली नाही तर त्याला जाणीव करून द्यायला लागती. तू आमच्या जीवावरती येत, तुला आम्ही पाडू शकतो, गावागावात हिंदूसुद्धा देऊ शकणार नाही. इथून पुढच्या काळात जर हल्ला झाला तर राज्याचं देशभरात भाजपाच्या मंत्र्यालाच फिरता येणार नाही आहे. इतकी भयानक परिस्थिती होऊ शकते. आंदोलनाच्या संदर्भात सगळं जाणून घेतलं, सोनमजींची काळजी घ्या म्हणूनही सांगितलं. विद्यार्थ्यांनी शांत राहावं, याच ठिकाणावर शांत बसावं. आपण संसदेकडे जाऊ नये, कारण आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करत असतात. आज ह्या लेकरांची, या पोरांची, इथं पोरं बसले त्यांची तळमळ आहे आणि आपल्या एखाद्या निर्णयामुळं त्यांची तळमळ मोडू नये. शांततेत जर राहिलो तर न्याय मिळतो. आम्ही शांततेचं आंदोलन महाराष्ट्रात केलं, आम्हाला माहीत होतं शांततेच्या आंदोलनात किती ताकद आहे. एवढी ताकद नाही त्यांच्यात. एकदा त्यांनी हल्ला केला, आता देश उभा राहिला या आंदोलनाच्या पाठीशी. फक्त कोणाकडून राजकारण होऊ नये, आमच्याकडून पण नाही आणि आंदोलकांकडून पण नाही. राजकारण नाही झालं, आपण विद्यार्थी म्हणून लढाई जर उभा केली तर लोक पक्ष सोडून देतील आणि या विद्यार्थ्याच्या पाठीशी उभा राहतील. काय झालंय, सरकारला निवडून दिलं आपण गोरगरिबांनी आणि त्याच गोरगरिबांच्या लेकराचे मुर्दे पाडायचं काम सरकार करायला लागले. त्यावेळेस जनतेनं सावध व्हायचं असतं. भाजप म्हणून चालत नाही, महायुती म्हणून चालत नाही. तुम्ही मतदान BJPला करणार, महायुतीला करणार, परंतु तुमच्याच लेकरा बाळाचं वाटोळ होतं हे भाजपमधल्या लोकांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे. पक्ष जास्त मोठा मानायचा का स्वतःचं लेकरं मोठे मानायचे, हे भाजपच्या सुद्धा मतदान केलेल्या लोकांनी ओळखलं पाहिजे. सत्तेच्या वेळेस, राजकारणाच्या वेळेस तुम्ही अवश्य त्यांच्या बाजूने राहा, पण ज्या दिवशी तुमच्या लेकरावरती हे सरकार हल्ला करतंय त्यावेळेस पक्ष बघू नका तर लेकरं बघा.